हाय फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, संयुक्त पूर्व परीक्षा 2023 जी की 30 एप्रिलला होणार आहे त्याची तयारी आपण करत आहोत. यासाठी आपल्या चॅनलतर्फे स्पेशल एक गेस्ट पेपरची टेस्ट सिरीज लॉन्च करण्यात आली आहे, ज्याच्यामध्ये एकूण 10 पेपर आपण घेतले आहे आणि दुहेरी स्वरूपात आपण घेतली, जी की मी तुम्हाला वारंवार सुद्धा सांगत आहे की ऑनलाईन सुद्धा स्वरूपात आहे आणि पीडीएफ तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकता. आणि जी फीस नाम मात्र 300 रुपये ठेवण्यात आली आहे. आणि याचं विशेष असं आहे मित्रांनो की ऑनलाईन टेस्टमध्ये तुम्हाला टाइम सुद्धा 1 तास सेट केलेला आहे. तुमची ॲक्युरेसी तुम्हाला कळणार आहे आणि टेस्ट झाल्याबरोबर तुमचा स्कोर कळणार आहे आणि प्रत्येक क्वेश्चनचा सोल्युशन म्हणजे स्पष्टीकरण सुद्धा ऑनलाईन मध्ये तुम्हाला प्राप्त होणार आहे. सोबतच क्वेश्चन पेपरची पीडीएफ सोबतच स्पष्टीकरणाची सुद्धा पीडीएफ तुम्ही ते डाउनलोड करू शकता. म्हणजे जवळपास 1000 मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न तुमच्या नजरेखालून जाणार आहे, जे की एक्झामच्या दृष्टिकोनातून फार तुम्हाला महत्त्वाचे राहू शकते. ज्याला कोणाला जॉईन करायचं असेल ही टेस्ट सिरीज, या ठिकाणी मोबाईल नंबर दिसत आहे, याच्यावर व्हॉट्सअपवर फक्त एक हाय मेसेज करा. मी तुम्हाला सगळ्या डिटेल्स व्हॉट्सअपवर पाठवून देईन. या नंबरवर व्हॉट्सअपवर तुम्ही हाय करू शकता. तर वेळ न करता चला आपण ही टेस्ट सिरीज या टेस्ट 1 मधले आज आपण भूगोलचे मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न पाहणार. मोस्ट इम्पॉर्टंट 50 प्रश्न भूगोलचे आज आपण पाहणार आहोत. तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओ तुम्हाला भेटत राहील. आणि मित्रांनो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करण्यास जाऊ नका. प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी कोणता ज्वालामुखी हा मृत ज्वालामुखी आहे? असामा, स्ट्रॉम्बोली, एटना की एरेबेस? याच्यापैकी कोणता आहे? खाली ऑप्शन्स दिलेले आहे, त्याच्यापैकी आपल्याला ओळखायचा आहे की कोणता हा मृत ज्वालामुखी आहे. तर याच्यातला मित्रांनो जो मृत आहे यापैकी नाही, हे सगळेच्या सगळे ज्वलंत किंवा जागृत ज्वालामुखी ज्याला म्हणतो त्या टाईपचे आहेत. असामा, स्ट्रॉम्बोली, एटना आणि एरेबेस. आता आहे कुठलचे? असामा जो आहे हा असामा येतो जपानमध्ये. असामा कुठलचा आहे? जपान. त्याच्यानंतर स्ट्रॉम्बोली हा इटलीमध्ये आहे. इटली भूमध्य सागरामध्ये सुद्धा म्हटलं तर चालेल याला. आणि एटना हा सिसिली, हा सुद्धा इटलीचाच भाग आहे. सिसिली नावाचा हा सुद्धा इटलीमध्ये आहे एटना. आणि एरेबेस हा अंटार्क्टिकामध्ये येतो. अंटार्क्टिकामध्ये येतो. ओके, हे सगळे ज्वलंत ज्वालामुखी आहे. याच्याशिवाय अजून काही ज्वलंत ज्वालामुखी आहे जे आपल्याला एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकतात. कोरोपिक्स आहे हा इक्वेडोरमध्ये येतो. प्लुचेवस्काया रशियामधला, ब्रेग्नेल पर्वत अलास्कामध्ये, मॉनोलोआ हवाई अमेरिकामधला आणि कॅमेरून हा कॅमेरूनमध्येच आहे. तर याच्यातले सगळे जीवित आहे, जागृत आहे, म्हणजे मृत कोणताच नाही. म्हणजे ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर राहणार. प्रश्न क्रमांक 17 पाहूया. प्रश्न क्रमांक 17, खालील विधानांचा विचार करा. महाराष्ट्रातील कोकण विभागात विषम हवामान असते. महाराष्ट्रातील पूर्व पठारावर सम हवामान असते. वरील विधानांपैकी योग्य विधान किंवा विधाने कोणती? आता बघा, इथं थोडं काळजीपूर्वक बघत जा, योग्य विचारलं की अयोग्य. कारण की कधी कधी काय होते, अभ्यास असून सुद्धा सिली मिस्टेक आपण करतो. तर थोडं काळजीपूर्वक लक्ष देऊन पाहत जा की योग्य विचारलं की अयोग्य. तिथे योग्य विचारलं. तर पहिले सेंटेन्स बघा, महाराष्ट्रातील कोकण विभागात विषम हवामान असते. हा सेंटेन्स चुकीचा आहे. का बरं? कारण महाराष्ट्राचा जो पूर्व भाग आहे, महाराष्ट्राचा पूर्व भाग हा याच्यामध्ये असते विषम हवामान. मग पूर्व भागामध्ये जो कोणकोणते राज्य येतात, जिल्हे आपण पाहू, नागपूर, भंडारा, वर्धा, गडचिरोली, हे जे भाग आहे ना, तिथलचा हवामान जो असतो ना तो विषम असतो. आणि मग समहवामान, दुसरा सेंटेन्स बघा, महाराष्ट्रातील पूर्व पठारावर समहवामान असते. नाही, राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवर समहवामान असते, पूर्व पठारावर असते. मग त्याचं याला झालं आहे की नाही. पूर्व म्हणजे कोणतं? रत्नागिरी, मुंबई, ठाणे इथं कसं असतो? इथं असतो समहवामान. तर याचं दोन्ही सेंटेन्स काय झाले? चुकीचे झाले. तर उत्तर काय असेल? वरीलपैकी नाही. याचं सुद्धा ऑप्शन नंबर 4 उत्तर येणार. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 18, महाराष्ट्राची सर्वात कमी सीमा खालीलपैकी कोणत्या राज्याला लागून आहे? ओके, कोणकोणत्या राज्याला लागून आहे हे आपल्याला माहित असते, पण आता बघा ट्रिकी क्वेश्चन म्हणतात याला, की आहे तुम्हाला माहिती आहे, मग कमी कशाला आहे ते सांगा. तर सगळ्यात कमी जी सीमा आहे ती महाराष्ट्राची लागून आहे गोव्याला. लक्षात असू द्या, पूर्ण लागून आहे गोव्याला. तर महाराष्ट्राला एकूण 6 घटक राज्ये आणि 1 केंद्रशासित प्रदेश लागून आहे. महाराष्ट्राच्या वायव्येस गुजरात आहे, उत्तरेस मध्य प्रदेश आहे, ईशान्येस व पूर्वेस छत्तीसगड, आग्नेयेस तेलंगणा येतो, दक्षिणेस कर्नाटक आणि गोवा या राज्याच्या सीमा आपल्या महाराष्ट्राला लागून आहे. आणि सर्वाधिक विचारलं तर कोणते ना? बरं, सर्वात कमी गोवा आहे. सर्वाधिक कशाला आहे हा तुमच्यासाठी उत्तर प्रश्न ठेवतो मी. कमेंट करा, पाहू किती लोकांना याचं उत्तर माहित आहे. कमेंट करा. ज्याचं कोणाचं कमेंट बरोबर येणार मी त्याला हार्ट देणार, म्हणजे बाकीच्याला समजून जाईल की हा याचं उत्तर बरोबर आहे. आणि ज्याला माहित आहे त्यांनी कमेंट करा, कारण ज्याला माहित नाही त्याला माहित होऊन जाईल की सगळ्यात जास्त महाराष्ट्राची सीमा कोणत्या राज्याला लागून आहे. त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट करायचं आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चनवर आपण जाऊया. महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम लावा. ओके, महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे. आता हे कशावर आहे? हे मॅप रिडिंगवर आहे. ज्यांना मॅप रिडिंग केली असेल, मॅप रिडिंगचा अभ्यास केला असेल, सराव केला असेल, ते हे सहज या प्रश्नांची उत्तर देऊ शकतात. कारण की डोळ्यामध्ये तो मॅपच आपल्या फिट होऊन जातो, कारण वारंवार प्रॅक्टिस केल्यामुळे. जर आपण क्रम लावत गेलो तर याचा योग्य क्रम लागतो. बघा मित्रांनो, दक्षिणेकडून सांगितलं ना तर कोल्हापूर, त्याच्यानंतर सांगली,
1 2, त्याच्यानंतर येणार सातारा 3 आणि पुणे येणार या 4 नंबर दिलेल्या जिल्ह्यापैकी. ओके, दिलेल्या जिल्ह्यापैकी सांगत आहे, नाही तर मनसाचं दक्षिणेला तुम्ही कोल्हापूर हे कसा काय क्रम लावता. दिलेल्या जिल्ह्यापैकी आपण क्रम लावतो. तर कोल्हापूर पहिले म्हणजे त्याच्यानंतर ड क ब ड क ब म्हणजे ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर असणार. प्रश्न क्रमांक 20 पाहूया. प्रश्न क्रमांक 20, कोकणातील प्रमुख नद्यांच्या वैशिष्ट्यासंदर्भात अयोग्य विधान निवडा. बघा म्हटलं होतं ना, हे थोडं काळजीपूर्वक बघत जा. योग्य की अयोग्य, काय विचारलं? अयोग्य विचारलं. कोकणातील नद्यासंबंधी. येथील नद्यांची लांबी कमी असते, ते अधिक उंचावरून वाहत येत असल्याने त्यांना वेग अधिक असतो. या नद्यांची जी खोली आहे उथळ असते. या नद्यांचे खनन कार्य पठारावरील नद्यांच्या तुलनेत अधिक असते. याच्यातलं अयोग्य विधान कोणतं आहे? तर जे फक्त ड आहे ना, ड हा अयोग्य आहे. हा अयोग्य आहे. ऑप्शन नंबर ड हा अयोग्य आहे. या नद्यांचे खनन कार्य पठारावरील नद्यांच्या तुलनेत अधिक असते. नाही, त्याच्यापेक्षा अधिक नसते. ऑप्शन नंबर 3 याच उत्तर. बाकीचे तिन्ही सेंटेन्स आहे ते करेक्ट आहे. तर या नद्यांचं विशेष काय? कोकणाच्या नद्यांचं की येथील नद्या ज्या असतात त्या सह्याद्री पर्वतात उगम पावून अरबी समुद्रात जाऊन मिळतात. यांची लांबी कमी असते. बघा जे पहिले सेंटेन्स सांगितलं करेक्ट आहे. येथील नद्या उंचावरून वाहत असल्याने त्यांना वेग अधिक प्राप्त होतो आणि त्यात सह्याद्रीचा पश्चिम उतार हा तीव्र असल्याने त्याच्यामुळे जास्तच वेग त्यांना प्राप्त होतो. म्हणजे दुसरं सेंटेन्स सुद्धा करेक्ट येणार. आणि त्याच्यानंतर येथील नद्यांचे जे पठारावरील नद्यांच्या तुलनेत खनन कार्य कमी असते. पठारावरील नद्यांच्या तुलनेत काय असते? कमी असते. इथं काय म्हटलं? अधिक असते. त्याच्यामुळे हा सेंटेन्स काय झालं? चुकलं. हा सेंटेन्स चुकलाय. आणि ज्या उत्तर कोकणातील किंवा म्हणजे उल्हास, त्याखाली वैतरणा या नद्यांचा अपवाद वगळला ना, तर इतर लांबीची नदी 100 किलोमीटर पेक्षा कमी आहे. या 2 नद्या सोडल्या तर सगळ्या कमीच आहे आणि उथळ असते. तर हे सुद्धा करेक्ट आहे. ड नंबर चुकला. आपल्याला अयोग्यच विचारलं तर ऑप्शन नंबर 3 फक्त ड हा अयोग्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 21, मृदा संधारणाकरिता महाराष्ट्रात खालीलपैकी कोणते उपाय योजले जातात? पिकांची फेरपालट करणे, पायऱ्यांची शेती करणे, जैविक बांध घालणे, की जमीन नांगरताना उताराच्या दिशेने काटकोनात नांगरणी करणे. कोणतं उपाय केले जाते मृदा संधारणाकरिता? तर याचं योग्य उत्तर नसताना मित्रांनो ऑप्शन नंबर 4, कारण सगळेच्या सगळे हे महाराष्ट्रामध्ये हे मृदा संधारणाकरिता उपाय केले जातात. वृक्षारोपण सुद्धा एक याच्यात दिले नाही. वृक्षारोपण केले जाते, पिकांची फेरपालट दिलं, आच्छादने केली जातात, बांध घालणे या प्रकारचा उपाय केले जाते. समपातळीवरील वरंबे, ढाळीचे वरंबे, सरी वरंबा पद्धत एक आहे. आणि जमीन नांगरताना उत्तराच्या दिशेने काटकोनात नांगरणी करणे हा एक उपाय आहे. त्याच्याशिवाय जैविक बांध घालणे आणि पायऱ्यांची शेती करणे हे सगळे उपाय याच्यात महाराष्ट्रात केले जातात मृदा संधारणाकरिता. ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर असतात. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 22, योग्य जोड्या लावा. नदी आणि धरणे. कोणत्या नदीवर कोणतं धरण आहे यांची योग्य जोडी आपल्याला लावायला सांगितलंय. तर गिरणा नदी दहिगाव, त्याच्यानंतर तापी, हतनूर, पांझरा, सय्यदनगर आणि गोमती हा सुसरी. म्हणजे 4 1 2 3. ऑप्शन नंबर 1 4 1 2 3 या प्रकारचं येणार. तापी हतनूर हा जो पहिला हा जळगावला आहे. कुठे आहे? हा जळगाव. त्याच्यानंतर पांझरावरचा हा सय्यदनगर धुळेला आहे. कुठे आहे? धुळेला. त्याच्यानंतर अनेर डॅम ज्याला म्हणतो आपण, अनेर डॅम सुद्धा एक प्रसिद्ध असा धरण आहे, तो धुळेचाच आहे. त्याच्यानंतर सुसरी बघूया आपण. सुसरी कुठेचा? हा नंदुरबारचा आहे. सुसरी हा नंदुरबारला आहे. आणि राहिलं दहिगाव, तर हा दहिगाव येतो मित्रांनो जळगावला. दहिगाव हा जळगाव मध्ये असणारे धरण आहे. हे सुद्धा माहिती असू द्या. ओके, नेक्स्ट क्वेश्चन वर जाऊया. प्रश्न क्रमांक 23, प्रमुख घाट मार्ग व महामार्ग यांच्या जोड्यांपैकी अयोग्य जोडी. ओके, अयोग्य जोडी. ओके, लळिंग घाट NH03, चंदनापुरी NH50, खंबाटकी NH04, मार्शेस NH211. ओके, याच्यातलं अयोग्य कोणतं आहे? तर याच्यातलं अयोग्य कोणतं आहे? याच्यातलं चौथं मार्शेस घाट NH211 हा चुकीचा आहे. कारण याचा हा 211 कोणाचा आहे? औट्रम घाट आहे. कन्नड औट्रम घाट माहित असेल तुम्हाला. हा NH211 कोणाचा आहे? औट्रम घाटाचा, याचा नाहीये. ओके, मार्शेसचा कोणता आहे मग? मार्शेसचा NH222 येतो. ओके, हे सुद्धा माहिती असू दे. बाकी हे तिन्ही करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 24, खालील विधानापैकी योग्य विधान किंवा विधान निवडा. पर्वत निर्माणकारी हालचाली भूपृष्ठाची लंबरूप असतात. भूकंपांच्या लहरींपैकी भूपृष्ठ लहरी जास्त विनाशकारी असतात. शिलारसाच्या किंवा लावारसाच्या घनीभवनामुळे गाळाचा खडक तयार होतो आणि वारंवार ज्वालामुखी होऊ शकणाऱ्या ज्वालामुखींना विध्वंसक ज्वालामुखी म्हटलं जाते. याच्यापैकी कोणतं विचारलं बघा? योग्य विचारलं बघा. अंडरलाईन करून घेऊन जात जा परीक्षेमध्ये सुद्धा. योग्य विचारलं म्हणजे आपलं लक्ष बरोबर तिकडे राहते. तर याच्यातलं योग्य कोणतं आहे? तर याच्यातलं योग्य मित्रांनो नाही का,
जो भूकंपाच्या लहरीपैकी भूपृष्ठ लहरी जास्त विनाशकारी असतात ना, हा फक्त योग्य आहे, बाकी सगळे अयोग्य आहेत. तर पर्वत निर्माणकारी हालचाली या भूपृष्ठाची समांतर असतात. इथं काय म्हटलं, दोन पहिल्यामध्ये लंबरूप असतात, म्हणून हा काय झालं चूक, कारण त्या कशा असतात, त्या समांतर राहतात. ओके, त्याच्यामुळे पहिला काय झालं, चुकीचं झालं. भूपृष्ठ लहरी या विनाशकारी राहतात, करेक्ट आहे. शिलारसाच्या किंवा लावारसाच्या घनीभवनामुळे अग्निजन्य खडक तयार होतो. इथं काय म्हटलं बघा, गाळाचा खडक, गाळामुळे होतो तो. तर कोणता होतो मग शिलारसामुळे, हा अग्निजन्य खडक. सोपा आहे. तर हा प्रश्न, हा जो विधान होता ओळखायला, अग्निजन्य होतो. ओके, म्हणजे हा चुकीचा आहे इथे या ठिकाणी. त्याच्यानंतर ड वर वारंवार ज्वालामुखी होऊ शकणाऱ्या ज्वालामुखींना जागृत ज्वालामुखी म्हणतात. इथं काय म्हटलंय ना, विध्वंसक म्हटलं नाही, काय म्हणतात त्यांना, जागृत ज्वालामुखी म्हणतात. हे सुद्धा माहिती सुद्धा, म्हणजे हा सुद्धा सेंटेन्स चुकीचा आहे. फक्त योग्य ब आहे. ऑप्शन नंबर 3 योग्य विचारलं होतं, तर फक्त ब योग्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 25. दक्षिण गोलार्धात 40 अंश दक्षिण अक्षवृत्तापलीकडे पश्चिमी वारे अधिक वेगाने व घोंगावत वाहतात, म्हणून त्या वाऱ्यांना रिकामी जागा म्हणतात. काय म्हणतात, तर त्यांना म्हटलं जाते गरजणारे 40. गरजणारे 40. दक्षिण गोलार्धात 40 अंश दक्षिण अक्षवृत्तापलीकडे पश्चिमी वारे अधिक वेगाने व घोंगावत वाहतात, म्हणून त्या वाऱ्यांना गरजणारे 40 काय म्हणतात, गरजणारे 40 म्हटले जाते. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 27 काय म्हणतो बघा, सूरजगड डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळतो? गोंदिया, गडचिरोली, भंडारा की चंद्रपूर? वन लाइनर क्वेश्चन, हा गडचिरोली मध्ये. प्रश्न क्रमांक 28 घान, घोड, सीना, भीमा इत्यादी तिच्या उपनद्या आहेत. तिचा उगम सह्याद्रीच्या पर्वतरांगेत झालाय. तिची महाराष्ट्रातील लांबी 451 किमी एवढी आहे आणि तिची लांबी व खोरे कृष्णापेक्षा अधिक आहे. वरील विधाने खालीलपैकी कोणत्या नदीचं वर्णन करतात? तर ती नदी कोणती? सोपा प्रश्न आहे. नदी आहे भीमा. कोणती आहे? भीमा. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 29 डोलामाइट संबंधी खालील विधानापैकी योग्य विधान निवडा. हे रंगहीन, पांढरं अथवा गुलाबी रंगाचं खनिज आहे. यात कॅल्शियम, मॅग्नेशियम कार्बोनेट असते. यापासून मॅग्नेशियम व त्याचे संमिश्र काढले जाते. भारतातील एकूण साठ्यापैकी 0.10% साठे महाराष्ट्रात याचे आढळतात. कोणतं विधान विचारलं? योग्य विधान विचारलं. ओके, तर याचं योग्य विधान आहे मित्रांनो ऑप्शन नंबर अ ब क हे योग्य आहे. अ ब क हे योग्य आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 1 आहे ना. आणि ड जे आहे ते चुकीचं आहे. 0.10% नाही, तर भारताच्या डोलेमाइटच्या एकूण साठ्यापैकी 1% साठे महाराष्ट्रात आहे. किती? 1%. इथं 0.10% हे चुकलं आहे. ओके, बरं, या डोलेमाइटचा उपयोग कशामध्ये होतो? तो लोह पोलाद मध्ये याचा उपयोग केला जातो. खत कारखान्यामध्ये उपयोग होतो. आणि प्रमुख खाणी डोलेमाइटच्या कुठं आहे? तर या रत्नागिरी, यवतमाळ आणि नागपूरमध्ये आहे. ओके, हे सुद्धा माहित असू द्या. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 30 खालीलपैकी वेगळा शब्द ओळखा. उपनदेव, सुनपदेव, गणेशपुरी, उन्हावरे आणि शिव याच्यापैकी वेगळा शब्द आपल्याला ओळखायचं आहे. तर शिव हा मुंबई जिल्ह्यातील एक किल्ला आहे. बाकी सर्व जे आहे ना महाराष्ट्रात गरम पाण्याचे झरे आहे. शिव हा मुंबईतील एक किल्ला आहे, म्हणजे हा वेगळा आहे. फक्त ई ऑप्शन नंबर 3 उत्तर असतात. लक्षात राहील. तर या ठिकाणी इथं आपलं हे भूगोलचे प्रश्न, आपल्याला एकूण 50 प्रश्न पाहिजे. इथे पहिले 15 प्रश्न संपले. ओके, ज्याला मित्रांनो या प्रकारची टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर खाली मोबाईल नंबर दिसत आहे, याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही जॉईन करू शकता. नाम मात्र 300 रुपये आहे. फीस याची ठेवण्यात आली आहे. आणि तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. आपण पुढचे प्रश्न पाहूया. मित्रांनो, राज्यसेवेच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे की PW जे फिजिक्स वल्ला म्हणून पूर्ण भारतभर काय पूर्ण जगभरात ख्याती पाडलेले अलक पांडे सर आता MPSC मध्ये सुद्धा उतरले आहेत. आणि या MPSC राज्यसेवेसाठी एक टार्गेट बॅच स्वराज्य त्यांनी सुरू केली आहे. यामध्ये महाराष्ट्राचे टॉप एज्युकेटर्स तुम्हाला प्री आणि मेन्स दोन्हीची तयारी करून घेणार आहे. आणि अलक पांडे सरांची विशेषता अशी आहे मित्रांनो की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना परवडेल अशा किमतीमध्ये प्री आणि मेन्स दोन्ही MPSCच्या परीक्षेची फीस त्यांनी ठेवली आहे फक्त 3,999. तुम्हाला हे बॅच जॉईन करायचं असेल त्याच्यात बरेचसे फीचर्स तुम्हाला प्राप्त होणार आहे. त्याच्यातील उत्कृष्ट शिक्षक तुम्हाला इथे प्राप्त होतील. दररोज सराव चाचण्या इथे घेतल्या जातात, त्यांचं स्पष्टीकरण दिले जाते. दररोजचे लाईव्ह क्लासेस आहे. PYQची चर्चासत्रे होतात आणि प्री आणि मेन्ससाठी टेस्ट सिरीज सुद्धा आयोजित केले जातात. तर फीस आहे नाम मात्र 3,999. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलचे व्ह्यूअर असाल तर तुमच्यासाठी अजून मी तुम्हाला इथे डिस्काउंट प्राप्त करून देऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला कोड यूज करावा लागेल PSC028. PSC028 जर तुम्ही हा कोड यूज केला तर 750 रुपये अजून तुम्हाला इथे डिस्काउंट भेटून जाईल. तर ही कोड यूज करा आणि 750 रुपये अजून तुमचे कमी होऊन जाईल. म्हणजे जवळपास 3200 रुपयामध्येच तुम्ही प्री आणि मेन दोन्ही बॅच जॉईन करू शकता. वेळ करू नका, आजच स्वराज्य बॅच जॉईन करा आणि प्री आणि मेनची तयारी करून घ्या. आणि सोबतच मित्रांनो कंबाईन परीक्षा जी 30 एप्रिलला होणार आहे 2023 ची, त्याची तयारी तुम्ही करत असाल तर अतिशय महत्वाची सूचना तुमच्यासाठी
मॅरेथॉन रिव्हिजन प्लस टेस्ट सिरीज दोन्ही एकत्र, आणि ते सुद्धा फक्त 249 रुपयामध्ये तुम्ही जॉईन करू शकता. आजच जॉईन करा, कारण इथून जवळपास तुमच्या हातात फक्त 20च दिवस उरले. आजच जॉईन करून घ्या. आणि तुमच्यासाठी आपल्या चॅनलच्या व्ह्यूअरसाठी आनंदाची बातमी, जर तुम्ही जॉईन करताना SM50 हा कोड यूज केला तर अजून यापेक्षा जास्त डिस्काउंट तुम्हाला भेटून जाईल. कदाचित तुम्हाला 200 किंवा 150 रुपयामध्येच हीच पूर्ण बॅच भेटून जाईल. पण कोड यूज करणं विसरू नका, SM50. प्रश्न क्रमांक 31. बहुचर्चित असणारा समृद्धी महामार्ग ज्याचे नाव बदलून बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग असे करण्यात आले आहे, तो महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांतून जातो. त्यापैकी योग्य जिल्ह्यांचा गट दर्शविणारा पर्याय ओळखा. तर बरंचसं महत्व आता या महामार्गाला प्राप्त झालंय, त्याच्यामुळे एक्झामच्या दृष्टिकोनातून हा फार महत्वाचा आपला टॉपिक ठरतो. तर मुंबई ते नागपूर पर्यंतचा 710 किलोमीटर लांबीचा हा 6 पदरी महामार्ग आहे. किती आहे? 710 किलोमीटरची लांबी आहे, 6 पदरी आहे, आणि एकूण 10 जिल्हे 27 तालुके आणि 392 गावातून हा महामार्ग गेलाय. ओके, लक्षात असू द्या, 27 तालुके आणि 392 गावं सुद्धा त्याच्यामध्ये आहेत. सुरुवातीला असं मानण्यात आलं होतं की जवळपास 40,000 कोटी मध्ये हा प्रकल्प पूर्ण होईल, परंतु आता जवळजवळ 56,000 कोटी, 40,000च्या ऐवजी 56,000 कोटीच्या पुढे याचं बजेट गेलंय. नागपूर ते मुंबई पर्यंतचा हा समृद्धी महामार्ग भारतातील पहिला आणि जगातील 3रा सर्वात मोठा महामार्ग असणार आहे. आणि हा महामार्ग महाराष्ट्रातल्या नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, ठाणे अशा या 10 जिल्ह्यांमधून जाणार आहे. आणि आता या रस्त्यामुळं नागपूर ते मुंबई हे अंतर फक्त 6 तासात कापणं शक्य होणार आहे. तर खालील गटातून आपल्याला योग्य जिल्हे विचारले, त्याच्यातले कोणते इन्क्लूड आहे? नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद. आणि याच्या व्यतिरिक्त अजून कोणते जिल्हे आहेत त्याच्यामध्ये? आहेत बघा, नागपूर आहे, वर्धा आहे, अमरावती आहे, वाशिम आहे, बुलढाणा आहे, जालना आहे, आणि औरंगाबाद त्याच्यात दिलेला आहे, अहमदनगर पण दिलेला आहे, नाशिक पण दिलेला आहे, आणि याच्याऐवजी 10 ठाणे अजून एक आहे. ओके, असा यांचा गट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 32. खालीलपैकी कोणते जिल्हे किंवा जिल्ह्यांचा गट लोकसंख्येच्या अतिघनतेचा विभाग या प्रकारात मोडतो? आता महाराष्ट्राचे जे एकूण क्षेत्रफळ आहे, आता घनता म्हणजे लोकसंख्या आणि क्षेत्रफळ दोघांचा विचार करावा लागेल आपल्याला. म्हणजे काय, किती आहे आपलं क्षेत्रफळ महाराष्ट्राचं? 3,713, म्हणजे 3,07,713 चौकिमी हा आपलं महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे. आणि लोकसंख्या आहे जवळपास 11,23,72,972. ओके, 11,23,00,000 लक्षात असलं तरी बस झालंय, 2011च्या लोकसंख्येनुसार. ओके, त्यामुळे आपली जर याचा घनता काढली तर ती सरासरी घनता निघते 365. आणि जे अतिविरळ घनतेचा प्रदेश मानला जातो, म्हणजे 150 पेक्षा कमी लोकसंख्या असणारे, त्याच्यामध्ये येतो गडचिरोली जिल्हा. हा अत्यंत विरळ आहे, आणि या जिल्ह्यात वनक्षेत्र जास्त असून आदिवासी लोकांचं अधिक प्रमाण आहे. शेती, वाहतूक, उद्योगांचा विकास न झाल्याने इथलची जी घनता आहे ती कमी आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रकार येतो विरळ घनतेचं, त्याच्यामध्ये जिथलची घनता 151 ते 300च्या दरम्यान मानली जाते. 151 ते 300. त्याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सह्याद्री पूर्वच्या भागात दक्षिणोत्तर पर्जन्यछायेचा जो प्रदेश म्हणून ओळखला जातो, त्यामध्ये धुळे, अहमदनगर, बीड हा प्रदेश याच्यामध्ये येतो, याला विरळ लोकवस्ती तिथं आढळते. त्याच्यानंतर राज्याचा पूर्व भाग डोंगराळ भाग आणि वनांचा प्रदेश असल्याने भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यात विरळ लोकसंख्या आढळते. तर अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, हिंगोली, परभणी जिल्ह्यामध्ये शेती उत्पादनातील अनिश्चितता व भटक्या जाती जमातीचं प्रमाण असल्याने इथं सुद्धा विरळ आढळते. आता राहिला मध्यम घनता. मध्यम घनता म्हणजे किती येते? मग ते येते 301 ते ती जवळपास 450ची घनता. ही असते मध्यम घनतेचं प्रदेश. त्याच्यामध्ये नाशिक, सातारा, जळगाव हे पश्चिम महाराष्ट्रातील जे जिल्हे आहेत ना, नाशिक जिल्हा, नाशिक, सातारा, जळगाव पश्चिम महाराष्ट्र म्हटलं मी. त्याच्यानंतर अहमदनगर जिल्ह्याबरोबर मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात लोकसंख्येची घनता मध्यम आढळते. आणि या प्रदेशामध्ये शेती हा प्रमुख व्यवसाय असून औद्योगिकरण प्रगती होत आहे. आणि आता सगळ्यात जास्त घनता, मग जास्त घनता म्हणजे किती मानली जाते? तर 451 ते 600 याला जास्त घनतेचा प्रदेश म्हणून ओळखलं जाते. याच्यामध्ये कोण येणार? मग याच्यामध्ये मोठमोठे मेट्रो सिटीज आपल्या, त्याच्यामध्ये नागपूर आहे, याच्याशिवाय कोल्हापूर सुद्धा याच्यामध्ये येतो. आणि कोल्हापूरमध्ये जी शेती आहे, जिल्हा शेती व औद्योगिक उत्पादन विकसित असल्याने तिथे जी लोकसंख्या ती जास्त वाढली आहे, म्हणजे घनता जास्त तिथे आढळून येते. आणि अति जास्त घनता आहे ती 601च्या पुढं, 601च्या जास्त जे असेल ते अति जास्त घनता. मग त्याच्यामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे या जिल्ह्यांची लोकसंख्या ही अति जास्त घनतेच्या प्रदेशामध्ये येते, ज्याच्यामध्ये 601 पेक्षा जास्त त्याची घनता आहे. तर आपला जो प्रश्न होता की खालील गट कोणता आहे, तर खालील गटमध्ये त्याच्यामध्ये त्याचं उत्तर येणार ऑप्शन, तर याचं उत्तर येणार ऑप्शन नंबर 3 मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, नाशिक या प्रकारचं याचं उत्तर येणार. आपण नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया.
प्रश्न क्रमांक 33, खालीलपैकी कोणती स्थलांतरांची कारणे सांगता येतील? ओके, नैसर्गिक साधन संपत्तीचा राज, शहरी राहणीमानाचे आकर्षण, आधुनिक जीवन जगण्यासाठीचा सोयीसुविधा, पर्यावरण असंतुलन, शिक्षण, दारिद्र्य व उपासमारी. स्थलांतरांची कारणे काय आहे? तर स्थलांतरांची कारणे याच्यापैकी जे योग्य आहे ना, जे लोकसंख्या जेव्हा जनगणना केली जाते ना, तेव्हा या कारणाचा सुद्धा शोध घेतला जातो की मागच्या जनगणनेमध्ये किती लोकसंख्या होती आणि आता किती झाली, आणि वाढली असेल तर का वाढली, कमी झाली असेल तर का झाली असेल, आणि स्थलांतर करून ते कुठे गेले, तर हे सुद्धा त्या जनगणनेमध्ये पाहिलं जाते. आणि त्याच्यामध्ये जे कारणांचा अभ्यास केला जातो त्याच्यामध्ये या सगळ्याचे सर्व इन्क्लूड आहे. नैसर्गिक साधन संपत्तीचा ऱ्हास, शहरी राहणीमान, आधुनिक जीवन सोयीसुविधा, पर्यावरण संतुलन, शिक्षण, दारिद्र्य या सगळ्यांचा त्याच्यामध्ये इन्क्लूड असतो. तर हे सगळं ऑप्शन नंबर 4 अ, ब, क, ड, इ, फ सर्व उत्तर येणार. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 34, देशातील काही आदिवासी जमातीचा समावेश पर्टिक्युलरली व्हलनरेबल ग्रुप म्हणजे पीटीजीएस मध्ये करण्यात आला आहे. त्यात महाराष्ट्रातील कोणत्या आदिवासी जमातीचा समावेश केला आहे? नुकताच हा चालू घडामोडीवर सुद्धा प्रश्न इन्क्लूड येऊ शकतो आणि आपल्या भूगोलामध्ये तर येणारच आहे. त्याच्यामध्ये ज्या जमाती इन्क्लूड करण्यात आल्या त्याच्यामध्ये काथोडी, कोलम आणि माडिया गोंड या जाती आहे. यांचा पीटीजीज म्हणजे पर्टिक्युलरली व्हलनरेबल ग्रुप यामध्ये यांचा समावेश करण्यात आला आहे. तर आदिवासी व्यवहार मंत्रालयानं पीव्हीटीजीज सुद्धा याला म्हटलं आहे. यांचा विकास करण्यासाठी योजना लागू केली आहे, ज्यामध्ये 75 विशेषतः असुरक्षित आदिवासी गटांना त्यांच्या सर्वसमावेशक सामाजिक आर्थिक विकासासाठी या ग्रुपमध्ये समाविष्ट केला आहे. आणि या योजनेअंतर्गत राज्य सरकारे त्यांच्या आवश्यकतेनुसार संवर्धन, सहविकास योजना सादर करतात आणि योजनेच्या तरतुदीनुसार राज्यांना 100% अनुदान उपलब्ध करून दिलं जाते. महाराष्ट्रामध्ये जाती कोणत्या? त्याच्यामध्ये कातकरी म्हणजे काठोडिया ज्याला म्हटलं जाते, त्याच्यानंतर आहे कोलाम आणि मारिया गोंड. कोथडिया, कोलम आणि मारिया गोंड या महाराष्ट्रातील जातीचं त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे. त्याच्याशिवाय या 75 सूचीबद्ध पीव्हीटीजीज या ग्रुपमध्ये सर्वाधिक ज्या आदिवासी जमाती ज्या घेतल्या त्या ओडिशामधून एकूण 13 जमाती तिथल्या घेतल्या, आंध्र प्रदेशमधल्या 12 घेतल्या आहे, बिहार झारखंड मधल्या 9 घेतल्या आहे, मध्य प्रदेश मधल्या 7 घेतल्या आहे, छत्तीसगड मधल्या 7 आहे, तामिळनाडू मधून 6 जातींचा समावेश आहे, केरळ गुजरात पैकी मधून 5 गट आहे म्हणजे 5 जाती आहे, आणि उर्वरित मग पश्चिम बंगाल, महाराष्ट्र मध्ये 3 घेतलाय, कर्नाटक उत्तराखंड मध्ये 2 आहे, राजस्थान, त्रिपुरा आणि मणिपूर मध्ये प्रत्येक एका जातीचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन वर जाऊया. प्रश्न क्रमांक 35, योग्य जुळा जुळवा. अ गट आणि ब गट दिलाय, या बाजूला देश आहे आणि या बाजूला स्थलांतरित शेतीचे प्रकार आहे. तर कोणत्या देशात कोणत्या प्रकारची स्थलांतरित शेती केली जाते याच्या जोड्या तुम्हाला जुळवायच्या आहेत. हा प्रश्न तुमच्यासाठी, याचं उत्तर कमेंट करा मित्रांनो. कोणत्या देशामध्ये कोणत्या प्रकारची स्थलांतरित शेती केली जाते? इथं हा मोस्ट कॉमन प्रश्न आहे, बऱ्याचदा आपण अभ्यासात सुद्धा हा वाचत असतो. याच्याशिवाय अजून सुद्धा काही आहे, जसं की इंडोनेशियामध्ये हुमा प्रकारची केली जाते, मलेशियामध्ये लडांग आहे, थायलंडमध्ये तमराई आहे, त्याच्यानंतर म्यानमारमध्ये टॅरेग्वा आहे, कांगोमध्ये मसोले आहे, व्हेनेझुएला आहे का, व्हेनेझुएलामध्ये कोनुका आहे, या प्रकारची तिथं केली जाते. तर याचं योग्य उत्तर काय असणार? तुम्ही योग्य जोडी जोडून सांगा. देशाचं नाव लिहायचं आणि त्यांचं स्थलांतरित शेतीचा प्रकार कोणता आहे ते टाईप करायचं. टाईप करा आणि उत्तर कमेंट करा. पाहू किती लोक उत्तर योग्य देतात. आपण नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 36, खाली दिलेल्या पाण्याच्या साठ्यांपैकी जास्त ते कमी पाणी साठा दर्शवणारा पर्याय ओळखा. महासागर, हिमनद्या, भूजल, सरोवरे आणि नदी. तर काय सांगितले? खाली दिलेल्या पाण्यासाठी जास्त ते कमी पाणी साठा दर्शवणारा पर्याय. मग जास्त ते कमी म्हटलं सगळ्यात जास्त पहिले येणार आणि सगळ्यात कमी शेवटी येणार. तर सगळ्यात जास्त महासागरामध्ये असणार. ओके, नंतर हिमनद्या, नंतर भूजल, सरोवर आणि नदी. करेक्ट ऍज इट इज येणार अ, ब, क, ड, इ. ओके, साठा म्हटलं बरं का, साठा फ्लो नाही, साठा म्हटलंय म्हणजे ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर असणार. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 37, अयोग्य विधाने ओळखा. मध्य प्रदेश या राज्यास महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांची सीमा लागते. नांदेड जिल्ह्याची सीमा तेलंगणा व कर्नाटक या दोन्ही राज्यांना लागते. सिंधुदुर्ग जिल्ह्याची सीमा फक्त गोवाला आहे आणि महाराष्ट्रात एकूण 16 जिल्हे भूवेष्टित आहेत. अयोग्य विधान ओळखायचं आहे. अयोग्य, याच्यावर थोडं लक्ष देत जा. अयोग्य विचारलं तर याचं योग्य उत्तर, अयोग्य जे विधान आहे ना की याच्यातलं सिंधुदुर्ग जिल्ह्याची सीमा फक्त गोवा राज्यास लागते, हे जे विधान आहे ना हा अयोग्य आहे. का बरं अयोग्य आहे? कारण की जो सिंधुदुर्ग आहे हा गोव्यासोबत कर्नाटकला सुद्धा लागतो. गोव्यासोबतच तो कर्नाटकला सुद्धा लागतो. आणि इथे काय म्हटलं फक्त गोवा, तर हे चुकलं. हा गोव्यासोबत कर्नाटकला सुद्धा याची सीमा लागून आहे, म्हणजे हा सेंटेन्स चुकला. त्याच्यानंतर मध्य राज्याला 8 जिल्हे करेक्ट आहे. मध्य प्रदेशला कोणकोणते जिल्हे लागतात? मध्य प्रदेशला बघा आपला लागतो नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा आणि गोंदिया हे जिल्हे लागतात. तेलंगणा, कर्नाटक या दोन्ही राज्यांना नांदेड जिल्ह्याची सीमा लागते. हो करेक्ट आहे. तेलंगणाला नांदेडची लागते आणि कर्नाटकला सुद्धा नांदेडची लागते. आणि सिंधुदुर्गला तर 2 आहे. सिंधुदुर्ग कर्नाटकला लागतो आणि गोव्याला लागतो.
आणि महाराष्ट्रातील एकूण 16 जिल्हे भूविष्ठित आहे, हा सुद्धा सेंटेन्स करेक्ट आहे. आपण नेक्स्ट क्वेश्चन वर जाऊया. म्हणजे ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर असणार, फक्त क हा चुकीचा आहे. प्रश्न क्रमांक 38, महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील तालुका कोणता? ओके, जिल्हा माहित असते, तालुका कोणता आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील तालुका आहे भामरागड, ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 39, योग्य विधान ओळखा. ओके, ज्या प्रदेशात हवेची ऊर्ध्वगामी हालचाल मोठ्या प्रमाणात होते परंतु क्षितिज समांतर होत नाही, हवेच्या अशा वरच्या दिशेने जाण्याच्या व पर्जन्य घडून आणण्याच्या प्रकारास अभिसरण पर्जन्य म्हणतात. हवा वर जाताना तिचे तापमान कमी होऊन हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होते व पाऊस पडतो, अशा वादळी स्वरूपाच्या प्रकारास आवर्त पर्जन्य म्हणतात. पर्यायी उत्तर. आता योग्य विधान ओळखायचं आहे. ओके, आता बघा इथं आपल्याला हे पहिले माहित असलं पाहिजे की बुवा आरोह किंवा अभिसरण पर्जन्य म्हणजे काय, त्याच्याशिवाय प्रतिरोध पर्जन्य म्हणजे काय, ह्या गोष्टी आपल्याला माहित असल्या पाहिजे. थोडक्यात तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो की जेव्हा सूर्याच्या उष्णतेमुळे हवा तापते व वर जाऊ लागते आणि उंच गेल्यावर ही हवा थंड होऊ लागते आणि थंड हवेचे बाष्प धारण क्षमता ही कमी होऊन जाते. त्यामुळे काय होते की वर जाणाऱ्या हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होऊन जलकणात रूपांतर होते व पाऊस पडतो. आणि ज्या प्रदेशात ऊर्ध्वगामी हालचाल मोठ्या प्रमाणात होते व क्षितिज समांतर दिशेत फारशी होत नाही, अशा प्रदेशात या प्रकारचा जो पाऊस आहे ना पडतो. कोणत्या प्रकारचा पाऊस? आरोह किंवा अभिसरण प्रकारचा पाऊस. आणि हवेच्या अशा वरच्या दिशेने जाण्याच्या प्रक्रियेला आरोह असं म्हणतात. आणि या प्रक्रियेमुळे पडण्याच्या पावसाला आरोह पर्जन्य म्हटलं जाते आणि या पावसाला अभिसरण पर्जन्य सुद्धा म्हणून ओळखलं जाते. तर त्याच्यामुळे हा जो सेंटेन्स सांगितला की पहिलं हा जो आहे अभिसरण पर्जन्य, हा सेंटेन्स करेक्ट आहे. त्याच्यानंतर प्रतिरोध पर्जन्य जो येतो तो त्याच्यामध्ये आता प्रतिरोध पर्जन्य आहे, त्याच्यात आवर्त पर्जन्य सुद्धा आहे. बरं, हा दुसरा सेंटेन्स आवर्त पर्जन्यशी आहे. पण प्रतिरोध पर्जन्य काय असतो की समुद्र किंवा मोठ्या जलाशयावरून येणारे वारे बाष्पयुक्त असतात आणि मार्गात येणाऱ्या उंच पर्वतरांगामुळे ते अडवले जातात आणि पर्वताला अनुसरून ते वरवर जाऊ लागतात आणि उंचीवरील तापमानामुळे या हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होऊन पाऊस पडू लागतो आणि डोंगर किंवा उंचवट्याच्या अडथळ्यामुळे हा पाऊस पडतो. म्हणून या प्रकारे पडणाऱ्याला प्रतिरोध म्हणजे रोध होतो डोंगरांचा, म्हणून त्याला प्रतिरोध म्हणतात. आणि हा जो दुसरा सेंटेन्स आहे आवर्त पर्जन्याचा आहे ना. आवर्त पर्जन्य म्हणजे काय की एखाद्या प्रदेशात आवर्ताची निर्मिती होत असताना आवर्तातील हवा फार वर जाऊ लागते, हवा वर जात असताना तिचे तापमान कमी होऊन हवेतील बाष्पाचं सांद्रीभवन होते आणि पाऊस पडतो, अशा पर्जन्याला आवर्त पर्जन्य म्हटलं जाते. म्हणजे हा दुसरा सेंटेन्स सुद्धा करेक्ट आहे. मित्रांनो, मी जितकं तुम्हाला स्पष्टीकरण याचं देत आहे ना, हा सगळा तुम्हाला या पेपर जी टेस्ट सिरीज जॉईन करसाल ना त्याच्या स्पष्टीकरणात तुम्हाला पीडीएफ स्वरूपात भेटणार आहे. ज्याला कोणाला जॉईन करायचं असेल तर लवकरात लवकर खाली मोबाईल नंबर स्क्रोल होता त्याच्यावर व्हॉट्सअपवर मेसेज करा, तुम्ही जॉईन होऊ शकता. त्याच्यातले दोन्ही योग्य आहेत, ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 40, योग्य विधान ओळखा. प्राथमिक लहरींना अनुतरंग असे म्हणतात, त्या ध्वनी लहरींप्रमाणे असतात. दुय्यम लहरींना अवतरंग म्हणतात, त्या पाण्यावरील तरंगाप्रमाणे किंवा प्रकाश लहरीप्रमाणे असतात. आणि प्राथमिक लहरी या पृथ्वीच्या त्रिज्येच्या दिशेने मागे पुढे वहन करतात, तर दुय्यम लहरी या त्रिज्येस लंबरून या पद्धतीने वहन करतात. आणि प्राथमिक लहरींचा वेग द्रव पदार्थातून जाताना कमी होतो, तर दुय्यम लहरी द्रव पदार्थातून प्रवास करू शकत नाही. याच्यातलं योग्य विधान कोणतं आहे ते ओळखा. आता प्राथमिक लहरी दुय्यम लहरी कशाच्या? आता या भूकंपाच्या आहे बरं का. भूकंपाच्या प्रथम लहरी दुय्यम लहरी या संबंधित असा प्रश्न आहे. तर या प्राथमिक लहरीमध्ये अनुतरंग लहरी, आकर्षण, अनुप्रस्थ लहरी, पी वेव्हज याच्यामध्ये येते. यांची दिशा आडव्या दिशेतून, सर्वाधिक वेग यांचा 8 ते 14 किलोमीटर प्रति सेकंद असतो आणि सर्वात विध्वंसक यांना मानलं जाते. घन व द्रव्य माध्यमातून या प्राथमिक लहरी प्रवास करू शकतात. आणि प्राथमिक लहरी ध्वनी लहरीप्रमाणे संपीडन लहरी असून कणाचे कंपन संचलन दिशेने होते. म्हणजे हा प्राथमिक लहरी या ध्वनी लहरीप्रमाणे असतात. हा सेंटेन्स काय झाला मग? करेक्ट झालं. दुय्यम लहरी या अवतरंग किंवा अनुलंब किंवा त्यांना एस वेव्हज असं म्हटलं जाते, उभ्या दिशेने. आणि त्या प्रकाश लहरीप्रमाणे, कशाप्रमाणे? प्रकाश लहरी पण, म्हणजे हा सुद्धा सेंटेन्स करेक्ट आहे. आणि या प्राथमिक लहरी या पृथ्वीच्या दिशेने मागे पुढे वहन करतात. दुय्यम लहरी या त्रिज्येस लंबरूप असतात, करेक्ट आहे. आणि हा द्रव पदार्थातून जाताना कमी, तर दुय्यम लहरी पदार्थ हा सुद्धा करेक्ट आहे. 4ही सेंटेन्स करेक्ट आहे, सर्व विधाने योग्य. ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर असणार. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्रमांक 41, खालीलपैकी कोणता रासायनिक विदारणात येत नाही? ओके, तर या विदारण हे 2 प्रकारचं असते, कायिक आणि रासायनिक. कायिक विदारण उष्णता, पाणी गोठणे, पाऊस, वारा, पाणी इत्यादीमुळे घडून येतं. व रासायनिक विदारण खडकांची घटक द्रव्ये आणि वातावरण, पाणी इत्यादींच्या घटक द्रव्ये यांचे एकमेकावर रासायनिक कार्य घडून होतो. त्याच्यामुळे इथं काय म्हटलं की रासायनिक विदारणात येत नाही. रासायनिक विदारणात तो येत नाही असं कोण आहे? तर तो आहे अपपर्णन. हा रासायनिक विदारणात येत नाही. बघा, विदारण अनेक प्रकारचे आहे. त्याच्यामध्ये कायिक विदारण आहे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अजून एक येतो
रासायनिक विदारण, कायिक विदारण आणि रासायनिक विदारण. तर कायिक विदारण वेगळं आहे, रासायनिक विदारण हे बाकी सगळे म्हणजे अपवर्णन कशामध्ये येईल, हे कायिक विदारणात येईल. हा रासायनिक विदारणात कोण कोण येतात मग, कार्बनन, भस्मीकरण आणि द्रवीकरण. तुम्हाला या डिटेल माहिती पाहिजे असेल की कार्बनन म्हणजे काय, भस्मीकरण म्हणजे काय, द्रवीकरण म्हणजे काय, तर टेस्ट सिरीज जॉईन करा, या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला या सगळ्यांची माहिती त्या स्पष्टीकरणामध्ये तुम्हाला प्राप्त होऊन जाईल. नेक्स्ट क्वेश्चन जाऊ. प्रश्न क्रमांक 42, खालीपैकी कोणती भूरूपे हवेच्या संचयन कार्याने तयार होतात, बारखान, उर्मी चिन्हे, हमादा, लोएस मैदान. ओके, तर खाली ऑप्शन दिले, त्याच्यापैकी आपल्याला योग्य उत्तर शोधायचं आहे. तर वारा जो असतो ना, वारा प्रामुख्याने खनन, वहन आणि संचयन असे कार्य करीत असल्याने भू आकारांची निर्मिती होत असते. तर आपल्याला काय विचारलं की हवेच्या संचयन कार्याने खालीपैकी कोण कोण होत असतात, तर त्याच्यामध्ये बारखान आहे, उर्मी चिन्हे आहे आणि द लोएस मैदान आहे. हा जे आहे ना हवेच्या संचयन कार्याने होत असतात. त्याच्यामध्ये वाऱ्याच्या संचयन कार्यामध्ये वेगवेगळे आकार तयार होतात. त्याच्यामध्ये वालुकागिरी आकार होतो, बारखान आकार होतो, त्याच्यानंतर बघा उर्मी चिन्हे आकार होतो, लोएस मैदाने आहे आणि आपला जो सांगितलं की लोएस मैदाने, बारखान आणि उर्मी चिन्हे हे कशामध्ये येतात, याच्या संचयन कार्यामुळे हे इन्क्लूड होतील. नेक्स्ट क्वेश्चन वर आपण जाऊया. प्रश्न क्रमांक 43, जोड्या लावा. अ गट आणि ब गट दिलाय. बल्लारपूर, एकलहरे, खापरखेडा, फेकरी औष्णिक विद्युत केंद्रे कुठं कुठं कोणतं आहे हे तुम्हाला योग्य जोड्या जोडून सांगायचं. हा सुद्धा उत्तर तुम्ही कमेंट करा, पाहू किती लोक सांगू शकतात. बल्लारपूर कुठं आहे, एकलहरे कुठं आहे, खापरखेडा कुठं आहे आणि फेकरी कुठं आहे. योग्य उत्तर सांगा, कमेंट करा, पाहू किती लोक उत्तर सांगतात. आपण नेक्स्ट क्वेश्चन वर जाऊया. प्रश्न क्रमांक 44, योग्य विधाने ओळखा. बाराला चाला, शिपिकला, रोहतांग या खिंडी हिमाचल हिमालयात येतात. नेपाळ हिमालयातील नथुला खिंड भारतास चीन या देशात जोडते. जगातील सर्वोच्च शिखर हिमालय नेपाळमध्ये येते. भारतातील सर्वोच्च शिखर गॉडविन ऑस्टिन आहे. योग्य विधान याच्यातलं कोणतं आहे, तर याच्यातलं योग्य सर्वच्या सर्व विधाने मित्रांनो योग्यच आहे. नेक्स्ट क्वेश्चन 45, खाली कोणती किंवा कोणते विधान योग्य आहे. सोलापूर जिल्ह्यात हिरज केसगाव येथे डाळिंब संशोधन केंद्र आहे. सिंदेवाही, चंद्रपूर येथे बांबू संशोधन केंद्र आहे. तर सोलापूर जिल्ह्यात हिरज केसगाव येथे राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र आहे, हे करेक्ट आहे. त्याच्यानंतर सिंदेवाही, चंद्रपूर येथे बांबू संशोधन केंद्र आहे नाही, तर चिचपल्ली, चंद्रपूर येथे बांबू संशोधन, इथे सिंदेवाही मध्ये नाहीये, कुठे आहे ते चिचपल्लीमध्ये आहे. म्हणजे हा सेंटेन्स चुकलं, म्हणजे ऑप्शन अयोग्य आहे, ब चुकीचं आहे, म्हणजे अयोग्य. ओके. प्रश्न क्रमांक 16, सूर्यमालेमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या ग्रहांची त्यांच्या घनतेच्या चढत्या क्रमाने मांडणी करून योग्य पर्याय निवडा. तर काय विचारलं, घनतेच्या चढत्या क्रमाने. जर घनतेच्या चढत्या क्रमाने यांचा क्रम लावायचा असला तर सगळ्यात पहिले कमी येणार शनी, हा सगळ्यात पहिले येणार. त्याच्यानंतर येणार मित्रांनो गुरु, हा 2 नंबरला चढत्या क्रमानुसार. त्याच्यानंतर 3 नंबरला येणार नेपच्यून आणि 4 नंबरला येणार शुक्र आणि सगळ्यात जास्त म्हणजे बुध हा 5 नंबरला. म्हणजे नाही, पहिल्या नंबरला बघा, पहिल्या नंबरला शनी आहे म्हणजे बी आहे, BEADC म्हणजे ऑप्शन नंबर 1 BEADC हा याचा योग्य क्रम राहणार. प्रश्न क्रमांक 17, जगाच्या वेगवेगळ्या भागात आढळणाऱ्या प्रमुख स्थानिक वाऱ्यापैकी कोणते वारे थंड प्रकारचे नाही. सांता आना, स्ट्रोल, पॉम्पेरो की सदन बस्टर. मित्रांनो इथं काय विचारलं, थोडं काळजीपूर्वक बघा की स्थानिक वाऱ्यापैकी कोणते वारे थंड प्रकारचे नाही विचारलं. ओके, तर सगळ्यात पहिलाच जो ऑप्शन आहे ना सांता आना, हे वारे थंड प्रकारचे नाही आहे. का? कारण की सांता आना हा रॉकी पर्वतातील उष्ण वारे आहेत. हे कुठे आढळतात, रॉकी पर्वतात, आणि कोणत्या प्रकारचे आहे, हे उष्ण प्रकारचे आहे. त्याच्यामुळे हे जे आहे ना पहिलाच उत्तर जे आहे हा थंड वाऱ्याचा नाही, म्हणजे ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर असणार. आपण दुसऱ्या वाऱ्यांची सुद्धा माहिती पाहून घेऊ. स्ट्रोल वारे कुठे आढळतात, तर हे फ्रान्समध्ये आढळतात. कुठे आढळतात, फ्रान्समध्ये, आणि हे थंड वारे आहे. हे कोणते आहे, थंड वारे आहेत. ओके. त्याच्यानंतर पॉम्पेरो हे अर्जेंटिना मध्ये जोरदार वाऱ्यांचा एक प्रकार म्हणून आढळला जातो आणि हे सुद्धा थंड आहेत. कुठे सापडतात, हे अर्जेंटिनामध्ये. आणि सदर्न बस्टर हे ऑस्ट्रेलियातील थंड वारे आहे. सदर्न बस्टर हे ऑस्ट्रेलियातील. फक्त जे रॉकी पर्वतातील उष्ण वारे आहे सांता आना हे थंड वारे नाहीये, म्हणजे हाच याचं उत्तर आहे, ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 18, भारतातील केंद्रशासित प्रदेशापैकी पॉंडिचेरी हा एकमेव प्रदेश 3 वेगवेगळ्या राज्यात पसरलेला आहे. या पॉंडिचेरी अंतर्गत येणारे वेगवेगळे प्रदेश आणि ते ज्या राज्यात येतात त्यांच्या योग्य जोड्या जुळवा. पुदुच्चेरी, मुख्य शहर, कारिकल, यानम आणि माहे. आता हे कोणत्या राज्यात येतात ते आता आपल्याला इथं ओळखायचं आहे. तर यांच्या योग्य जोड्या जुळवायचे राहिले ना मित्रांनो, तर याचं योग्य जोडी होणार बघा, पुदुच्चेरी हा तामिळनाडू. त्याच्यानंतर कारिकल येणार
हे सुद्धा तामिळनाडूमध्ये येतो. यानम, यानम हा येणार आंध्र प्रदेश आणि माहे हा केरळमध्ये. म्हणजे अ च 1, ब च सुद्धा 1, त्याच्यानंतर क च 3 आणि ड च 2, म्हणजे ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर असणार, ऑप्शन नंबर 2. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 19 पाहूया. खालीलपैकी कोणत्या देशात सर्वात अगोदर जलविद्युत ऊर्जेचा विकास झाला? जलविद्युत ऊर्जेचा विकास झाला. ओके, आता कोणत्या देशात विचारलं, कोणत्या देशात सर्वाधिक जलविद्युत ऊर्जेचा विकास झाला? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो नॉर्वे. जगात जलशक्तीचा नोंदलेला पहिला वापर जो आहे ना तो इसवी सन 250 मध्ये या ठिकाणी नाही का घड्याळ चालून म्हणजे घड्याळ या जलविद्युत ऊर्जेचा वापर करून त्यांनी घड्याळ चालून दाखवलं होतं. म्हणजे हा प्रयोग करून दाखवला होता सगळ्यात पहिले घड्याळ चालून. आणि यानंतर मात्र उंचावरून पडणाऱ्या पाण्याचा वापर जे आहे वेगवेगळ्या कारणासाठी करण्यात आला. जसं पिठाची गिरणी चालवली गेली, लाकूड मिल किंवा त्या प्रकारची विविध यंत्रे उंचावरून पडणाऱ्या पाण्याचा वापर करून चालवली गेली. पण सगळ्यात पहिले जलविद्युतचा वापर घड्याळ चालून म्हणजे सगळ्यात फर्स्ट जे आहे इसवी सन 250 मध्ये हा प्रयोग यशस्वी झाला होता. वॉल्व्हेरिन खुर्चीच्या कारखान्यात 22 मार्च 1880 साली 16 ब्रश ऑंकरचे दिवे चालवण्यासाठी जलशक्तीचा वापर केला गेला होता. म्हणजे लाईट इलेक्ट्रिसिटीसाठी. आणि खऱ्या अर्थाने विद्युतीय वापरास सुरुवात याच ठिकाणी झाली होती. म्हणजे कधी 1880 साली. आणि 30 सप्टेंबर 1882 रोजी जगातील पहिला जलविद्युत प्रकल्प हा फॉक्स नदीवरील विस्कॉन्सिन प्रांतातील ॲपल्टन ठिकाणी कार्यान्वित करण्यात आला. आणि या ठिकाणी 250 बल्ब चालू शकतील इतकी शक्ती निर्माण केली गेली होती. आणि हा प्रकल्प ॲपल्टन कागद कारखान्याचा H.F. रॉजर यांनी उभारला होता. आणि यांच्या पाठीमागे थॉमस एडिसन यांच्या न्यूयॉर्क येथील जलविद्युत निर्मिती प्रकल्पापासून त्यांनी स्फूर्ती घेतली होती. नंतर दी ॲपल्टन एडिसन लाईट कंपनी म्हणून ही कंपनी प्रसिद्ध सुद्धा झाली होती. त्याच्यानंतर अमेरिकेतील जे नायगरा धबधबा आहे तेथील जलविद्युत प्रकल्प हा जगातील पहिला मोठा जलविद्युत प्रकल्प समजण्यात येतो व त्याची अजूनही त्या ठिकाणी विद्युत निर्मिती त्या ठिकाणी केली जाते. पण सर्वात अगोदर जलविद्युत ऊर्जेचा विकास हा नॉर्वे या ठिकाणी झाला. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 20. हुमा या प्रकारची स्थलांतरित प्रकारची शेती खालीलपैकी कोणत्या देशात केली जाते? तर हुमा ही शेती केली जाते जावा या ठिकाणी. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना इथं कन्फ्युजन होत असेल की जावा, आम्ही तर हुमा वाचला इंडोनेशिया. पण मित्रांनो जावा हा जो शहर आहे ना हा इंडोनेशियाचाच शहर आहे. आणि त्या इंडोनेशियामध्ये मुख्यत्वे हा जो हुमा प्रकारचा शेतीचा प्रकार आहे हा जावा या ठिकाणी केला जातो. त्याच्यामुळे इथं काय केले त्यांनी कन्फ्युज करण्यासाठी देशाचं नाव काढून टाकलं आणि तिथं सिटीचं नाव देऊन टाकलं. तर हा जावा याचं योग्य उत्तर आहे. ओके, मलेशियामध्ये कोणत्या प्रकारची केली जाते? तर मलेशियामध्ये जी स्थलांतरित शेती आहे त्याचं नाव आहे लडांग. मलेशियामध्ये कोणतं आहे? लडांग. त्याच्यानंतर इथं अजून आलाय श्रीलंका. श्रीलंकामध्ये चेना. कोणत्या प्रकारची शेती आहे? चेना. आणि त्याच्यानंतर याच्याशिवाय बघा थायलंडमध्ये तमराई आहे, व्हिएतनाममध्ये रे आहे, म्यानमारमध्ये टॅवॅग्वा आहे, कांगोमध्ये मसोल आहे, व्हेनेझुएलामध्ये कोनुक आहे आणि मध्य अमेरिकामध्ये मिल्पा आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या स्थलांतरित शेती पाहायला भेटतात. मिनिकॉय आणि मालदीव यांना कोणत्या चॅनल म्हणजे अक्षांश खाडीनं वेगळं केलं आहे? तर याला 8 अंशवाहिनी 8 डिग्री चॅनल म्हणून ओळखलं जाते. मालदीव आणि भारत यांच्यातील नागरी सीमा 8 अंशवाहिनीतून जाते. हे मिनिकॉय आणि मालदीव बेटांना वेगळं करते. विषुववृत्ताच्या उत्तरेस अक्षांशाच्या 8 अंश रेषेवर वसलेलं असल्यामुळं त्यांना हे नाव देण्यात आलेलं आहे. आणि ते 200 किमी रुंद असून त्याची खोली जवळपास 2597 किलोमीटर आहे. आणि 9 अंशवाहिनी हे मिनिकॉय बेटाला मुख्य लक्षद्वीप समूहापासून वेगळं करते. हे धोरणात्मक दृष्ट्या अतिशय महत्वाचं आहे कारण युरोप, मध्य पूर्व आणि पश्चिम आशियासह दक्षिण पूर्व आशिया आणि सुदूर पूर्व दरम्यान सर्व व्यापारी शिपिंगचा मार्ग या ठिकाणाहूनच जात असते. त्याच्यानंतर अजून एक आहे 10 अंशवाहिनी. हे 9 अंशवाहिनीची माहिती सांगितली बरं का. आता 10 अंशवाहिनी हे बंगालच्या उपसागरातील अंदमान बेटे, निकोबार बेटे यांना एकमेकापासून वेगळं करते आणि अंदमान आणि निकोबार बेटांचा भारतीय केंद्रशासित प्रदेश बनवते. ते उत्तरेकडून दक्षिणेकडे 150 किलोमीटर रुंद आणि पूर्वेकडे पश्चिमेकडे 10 किमी लांब असून त्याची किमान खोली ही 7.3 मीटर आहे. आणि विषुववृत्ताच्या अक्षांच्या 10 अंश रेषेवर असल्यावर हे त्याला नाव देण्यात आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, प्रश्न क्रमांक 22. गंगा नदीच्या खालीलपैकी कोणत्या उपनदीला स्वर्ण म्हणजे गोल्ड रिव्हर म्हटलं जाते? तर त्याचं उत्तर आहे शोण नदी. गंगा नदीला दक्षिणेकडून मिळणारी एक प्रमुख उपनदी आहे आणि पुराण ग्रंथामध्ये तिला सुवर्ण नदी म्हटलं गेलंय. शोणभद्रा, हिरण्यवाहू, सोनो या नावांनीही तिचा उल्लेख केला जातो.
छत्तीसगड, मध्य प्रदेश, झारखंड, बिहार राज्यातून वाहणाऱ्या या नदीची लांबी सुमारे 780 किमी व जलवाहन क्षेत्र हा फार मोठं म्हणजे क्षेत्रफळ सुमारे 71,900 किमी आहे. प्रश्न क्रमांक 23, ग्रे रिव्हॉल्युशन म्हणजे करडी क्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? खते, चामडे, लोकर की अंडी? तर कशाशी संबंधित आहे? हे आहे खते, फर्टिलायझर्स. करडी क्रांती म्हणजे यामध्ये खतांचं उत्पादनाचं वाढ केलं जाते, याच करडी क्रांती म्हणतात. तपकिरी क्रांती कशाशी रिलेटेड आहे? तपकिरी क्रांती यामध्ये चामडी किंवा कोकोचं उत्पादन वाढवलं जाते, त्याला तपकिरी क्रांती. आणि चंदेरी क्रांती ही अंडी उत्पादनाची आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 24, भारतातील किती राज्यांची शेजारील कोणत्या देशाला सीमा लाभली आहे? ओके, तर एकूण 13 राज्य अशी आहे की ते शेजारील भारताच्या शेजारील देशाची त्यांची सीमा लागते, हे लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 26, लॅनोज हा गवताळ प्रदेश कोणत्या देशात आढळतो? ब्राझील, व्हेनेझुएला, अर्जेंटिना की दक्षिण आफ्रिका? तर लॅनोज अथवा यालाच लॉस लॅनोज असं म्हटलं जाते. हा उष्णकटिबंधीय गवताळ प्रदेश आहे. दक्षिण अमेरिकेच्या व्हेनेझुएला आणि कोलंबिया या ठिकाणी आढळतो. ओके, इथं ऑप्शन मध्ये व्हेनेझुएला आलेला आहे, कोलंबिया असतं तर दोन्ही आले असते उत्तर, पण इथं व्हेनेझुएला म्हणजे ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर राहणार. प्रश्न क्रमांक 27, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी प्रथम पूर्वेकडे वाहून नंतर पश्चिमेकडे वाहते? तर जी नदी आहे ती तिचं नाव आहे गिरणा नदी. ही भारत देशामधल्या आपल्या महाराष्ट्र राज्यातील नदी आहे. ती नाशिक जिल्ह्यातील सह्याद्री डोंगर रांगेमधील शिंदे किंवा दिगर तालुका सुरगणा या गावी उगम पावते. आणि ही नदी नाशिक जिल्ह्यात सुरुवातीला पूर्व दिशेला वाहते आणि नंतर जसंच ती जळगाव जिल्ह्यात जाते तर उत्तरेकडे मार्ग बदलून तापी नदीला मिळते. प्रश्न क्रमांक 28, महाराष्ट्राच्या बाबतीत सर्वाधिक लोकसंख्या असणारा प्रशासकीय विभाग कोणता? तर हा उत्तर तुम्ही कमेंट करायचा आहे. हा उत्तर तुम्हाला आला पाहिजे. 2011ची जनगणना तुम्ही जर चांगल्या रीतीने स्टडी केली असेल संयुक्त पूर्व परीक्षा गट ब च्या वेळेस, तर तुम्हाला याचं उत्तर आलंच पाहिजे की महाराष्ट्राच्या बाबतीत सर्वाधिक लोकसंख्या असणारा प्रशासकीय विभाग कोणता? याचं उत्तर तुम्ही कमेंट करा, पाहू किती लोक याचं उत्तर कमेंट करतात. आपण नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 29, खालील शिखरांच्या त्यांच्या उंचीनुसार चढता क्रम लावा. तारामती, तोरणा, सप्तशृंगी, अस्तंबा, त्र्यंबकेश्वर आणि तांबी. उंचीनुसार चढता क्रम. तर यांचा बघा, सगळ्यात उंचीनुसार चढता क्रम लावताना सगळ्यात पहिले येणार तारामती. कोणता येणार? नाही, तो तारामती नाही येणार. याचं सगळ्यात पहिले येणार मित्रांनो ताम्हणी. कोणता येणार? ताम्हणी. कारण ताम्हणी जी आहे ना त्याची उंची आहे 1226 मीटर. 1226 मीटर. ओके, त्याच्यानंतर येणार त्र्यंबकेश्वर. त्र्यंबकेश्वरची किती आहे? 1304 मीटर. 1304 मीटर. ओके, लक्षात असू द्या 2 नंबरला. नंतर त्याच्यानंतर येणार अस्तंबा. अस्तंबाची किती आहे? अस्तंबाची जवळपास 1325. परंतु आहे ना काही पुस्तकांमध्ये याची 1371 सुद्धा दिली आहे, तर थोडंसं दोन्ही लक्षात असू द्या, 1325 आणि 1371. नंतर तोरणा. तोरणाची किती येते? ते 1403 मीटर. त्याच्यानंतर तोरणानंतर येतो मित्रांनो सप्तशृंगी. सप्तशृंगीची किती आहे? तर याची येते 1416 मीटर उंची. त्याच्यानंतर तारामती राहिला, एकच राहिला ना? हा, एकच राहिलाय तारामती. आणि तारामतीची किती आहे? तर तारामतीची जवळ येतो जवळपास मित्रांनो 1429 मीटर. तर सगळ्या उंची मी तुम्हाला इथं लिहून सुद्धा दिली आहे, तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. किंवा तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन केली तर हा सगळा स्पष्टीकरणाची पीडीएफ तुम्हाला भेटणार, जी की स्टडीसाठी तुम्हाला फार फायदेशीर ठरू शकते. ज्याला कोणाला टेस्ट सिरीजची पीडीएफ पेपर व्हॉट्सअपवर पाहिजे असेल, खाली मोबाईल नंबर दिसता, याच्यावर कॉन्टॅक्ट तुम्ही करू शकता. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 30, खालील महाराष्ट्रातील पर्यटन स्थळापैकी अयोग्य जोडी ओळखा. हाजी मलंग दर्गा, मुंबई व मुंबई उपनगर. तर हाजी मलंग दर्गा आहे ना, हा मुंबई उपनगर नाही, तर ठाणे जिल्ह्यातील एक किल्ला आहे. तो कुठे आहे? तो ठाणेमध्ये. मुंबई किंवा मुंबई उपनगर मध्ये येत नाही, म्हणजे पहिलीच चुकीची आहे, बाकी तिन्ही करेक्ट आहे. खिद्रापूर, कोल्हापूर, शिवथरगड रायगडमध्ये आणि प्रकाशी नंदुरबार. तर हा चुकीचा आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 4 हा चुकीची. प्रश्न पहिला, पुढील पैकी कोणत्या राज्यांना महाराष्ट्राची सीमा भिडलेली आहे? वाचताक्षणी हा प्रश्न फार सोपा वाटतो, पण बऱ्याचशा सिली मिस्टेक या प्रश्नामध्ये मुलं करतात. कारण की जे नवीन राज्य निर्माण झालं त्याच्यामुळे जी महाराष्ट्राची सीमा लागली आहे त्याच्यात राज्यांची सुद्धा आता बदल झालाय. तर महाराष्ट्राला ज्या सीमा लागल्या आहेत त्या कोणाकोणाच्या आहेत? तर त्या आहेत छत्तीसगड, तेलंगणा, गुजरात. आंध्र प्रदेशची नाहीये. पहिले आंध्र प्रदेश पासून तेलंगणा विभक्त होण्याआधी आपण आंध्र प्रदेश सुद्धा महाराष्ट्राला लागून आहे असं म्हणायचो, पण आता आंध्र प्रदेशची सीमा महाराष्ट्राला लागत नाही. तर
छत्तीसगड आहे, तेलंगणा आहे, गुजरात आहे. आणि सिली मिस्टेक काय होते आपली की आपल्याला पूर्वीचे जे विद्यार्थी असतील, पूर्वी वाचनामध्ये जर गेलं असेल आंध्र प्रदेश, तर आपण ड सुद्धा गृहीत धरतो सगळं उत्तर लिहून टाकतो. तर हा ड नाही आहे मित्रांनो. तर याचं उत्तर काय असणार, ड सोडून सर्व, म्हणजे ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3. तर उत्तरेकडून मध्य प्रदेश आपल्या महाराष्ट्राला लागतो, ईशान्य व काहीशा पूर्वेस छत्तीसगड आहे, आग्नेयस तेलंगणा आहे, जे पहिले आपण आग्नेयस आंध्र प्रदेश म्हणायचो होतो, परंतु तो आता तेलंगणा जेव्हा विभक्त झाला तर आग्नेयस आता तेलंगणा आहे. दक्षिणेस गोवा व कर्नाटक आणि पश्चिमेस अरबी समुद्र आहे. आणि वायव्य बाजूस गुजरात, दादर नगर हवेली हे केंद्रशासित प्रदेश आहे. दीव दमण हा केंद्रशासित प्रदेश महाराष्ट्राला लागून नाही, तो पूर्णतः गुजरातमध्ये येतो. हे पुन्हा एक चुकीचा कॉन्सेप्ट बऱ्याचशा मुलांना दिसून येतो की दीव दमण सुद्धा तो महाराष्ट्राला लागून आहे असं म्हणतात. तर नाही, तो पूर्णतः गुजरातमध्ये येतो. महाराष्ट्रात सर्वाधिक सीमा कोणाची आहे, तर महाराष्ट्राला सर्वाधिक सीमा आहे मध्य प्रदेशची. मध्य प्रदेशची लक्षात असू द्या. आणि सर्वात कमी कोणाची आहे विचारलं तर सर्वात कमी आहे गोव्याची. सर्वात कमी सीमा आहे गोवा राज्याची. हा झाला राजकीय सीमा. आता जर नैसर्गिक सीमा विचारल्या तर वायव्येस सातमाळा डोंगर आहे, उत्तरेस सातपूड आहे, ईशान्येस दरेकसा टेकड्या, पूर्वेस चिरोली टेकड्या, भामरागड डोंगर आणि दक्षिणेस हिरण्यकेशी नदी आणि व कोकणात तेरेखोल नदी व पश्चिमेस अरबी समुद्र या प्रकारच्या या नैसर्गिक सीमा येतात. आपण नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 2. भारतात मान्सूनच्या अगोदर मे जून महिन्यात वायव्य भागातून कोणते वारे वाहते. तर भारतामध्ये मान्सूनच्या अगोदर जो मे जून महिना असतो तेव्हा वायव्य भागाकडून हे लू वारे वाहतात. हे वारे आहे, लू वारे वाहतात, जे आपण उन्हाळ्यात म्हणतो सुद्धा की लू लागली किंवा ऊन लागलं म्हणतो ना, तर त्याला लू वारे म्हटलं जाते. तर हे कोरडे आणि धुळीचे वारे भारताच्या वायव्य भागातून वाहणारे आहे आणि हे मे जून या महिन्यात जातात लू वारे. तर बरेचसे असे स्थानिक वारे आहेत जे की फार प्रसिद्ध एक्झाम मध्ये विचारले सुद्धा जातात, जसं की फॉन वारे. याच्यामध्ये सांगितलंय बघा, हा 2 नंबरचा फॉन वारे. तर हा कुठे आहे, हा आल्प्स पर्वतामध्ये वाहतो आणि हा उष्ण प्रकारचा वारा आहे. त्याच्यानंतर सॅन्टा आना वारे, हा रॉकी पर्वतामधून याचं फार प्रसिद्ध झाला, तिथे वाहणारा वारा आणि हा सुद्धा उष्ण वारा आहे. त्याच्या प्रश्न क्रमांक 3. किनारपट्टीचे आणि पठारी अंतर्भागातील हवामानाचे संमिश्रण ह्या वैशिष्ट्य कोणत्या नदीच्या खोऱ्यातील आहे. तर किनारपट्टीचे आणि पठारी अंतर्भागातील हवामानाचे संमिश्रण हे वैशिष्ट्य आहे तापी नदी खोऱ्याचं. कोणाचं वैशिष्ट्य आहे, हा तापी नदी खोऱ्याचा होतो. तापी जी की पश्चिम वाहिनी नदी आहे आणि या सगळ्या पश्चिम वाहिनी नद्या कुठे जाऊन मिळतात, त्या अरबी समुद्रात जाऊन मिळतात. जशी की नर्मदा झाली, तापी झाली, तर या सगळ्या खचदरीतून वाहत जातात आणि अरबी समुद्रात जाऊन मिळतात. आणि ही जी तापी नदी आहे सातपुडा पर्वतात मुलताई येथे उगम पावते आणि तापीस उजव्या किनाऱ्याला ज्या तिच्या उपनद्या त्या येऊन मिळणाऱ्या चंद्रभागा आहे, भुलेश्वरी आहे व नंद, तर डाव्या किनाऱ्यानं काटेपूर्णा, मोरणा, नळगंगा, सन या नद्या या तापी नदीला डाव्या किनाऱ्यावरून मिळतात. आणि तापी पूर्णेचा प्रवास वाघूर, गिरणा, मोरी, पांजरा व बुराई नद्या येऊन मिळतात. तापी व पूर्णा संगम चंगदेव क्षेत्र याच्यावर वसलेला आहे. त्यानंतर तापी व पांजरा संगम मुडावत धुळे येत आहे आणि याची एकूण लांबी किती आहे तापीची, आहे 720 किलोमीटर, जी की महाराष्ट्रात 208 आहे. महाराष्ट्रात 720 पैकी 208 किलोमीटर आहे. आणि महाराष्ट्रातील जो याचं एकूण क्षेत्रफळ आहे, एरिया आहे, तो 31,660 चौरस किमी. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 4 पाहूया. भारतात मान्सून वारे वाहण्यासाठी कारणीभूत असलेले खालीलपैकी घटक कोणते. तर भारतामध्ये मान्सून जे आहे त्याच्यासाठी जे यांनी सांगितलं की एल निनो परिणाम, ऊर्ध्व वाऱ्याचे वहन, भूखंडाचा विस्तृत भाग, उत्तरेकडील हिमालयीन पर्वतरांगा. तर अ, ब, क, ड हे चारही कारणांमुळे भारतामध्ये जे मान्सून वारे आहे हे कारणीभूत वाहण्यासाठी कारणीभूत ठरतात. हे चारही आहे, म्हणजे अ, ब, क आणि ड. भारतामध्ये जो मान्सून आहे प्रामुख्याने 2 प्रकारामध्ये आढळतो, नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणारा आणि परतीचा पाऊस. मान्सून हा निर्मितीसाठी विविध कारणे जबाबदार आहे, ज्याच्यामध्ये 4 तर आहेत, त्याच्याशिवाय अजून भरपूर आहे. उन्हामध्ये जमिनीचे तापणे, त्याच्या तुलनेत समुद्राचे कमी तापमान, यामुळे जमिनीवरची कमी दाबाचे क्षेत्र तयार होते आणि या क्षेत्रात समुद्राकडून वारे वाहू लागतात. मान्सून अरेबियन समुद्राच्या वरून वाहणारे वारे हे महाराष्ट्र राज्यात मान्सून घेऊन येतात, हे महाराष्ट्रासाठी विशेष आहे. आणि मान्सून महाराष्ट्राच्या प्रक्रियेमध्ये ग्लोबल वाइंड सर्क्युलेशनची महत्वाची भूमिका बजावतो. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 5. खालील विधानांपैकी योग्य विधाने ओळखा. कोकणचे हवामान उष्ण, सम आणि दमट आहे. महाराष्ट्र पठाराचे हवामान उष्ण, विषम आणि कोरडे आहे. ते दोन्ही विधान योग्य आहे मित्रांनो, म्हणजे अ आणि ब हे दोन्ही योग्य आहेत. जे प्राकृतिक विभाग आहे आणि तिथले जे हवामान आहे त्याच्यात ते कोकणमध्ये उष्ण, सम आणि दमट आहे.
महाराष्ट्र पठारामध्ये उष्ण, विषम आणि कोरडा आहे. त्याच्याशिवाय सह्याद्री जे किंवा पश्चिम घाट ज्याला म्हणतो आपण, तिथे थंड व आर्द्र हवामान आढळतो. आणि महाराष्ट्र पठारावर आपण तर पाहिलं, त्याच्यानंतर जो कोकण आहे तिथं उष्ण, सम आणि दमट. सह्याद्री पर्वतात सुद्धा लक्षात असू द्या, पश्चिम घाट विचारला जातो, तिथं थंड व आर्द्र हवामान असतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 6. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सरासरी मान्सून पावसाचे दिवस सर्वात जास्त आहे? तर महाराष्ट्रात जे सरासरी पावसाचे सर्वात जास्त दिवस असतात, गगनबावडा या ठिकाणी, गगनबावडा. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणत्या नद्या गोदावरीच्या उपनद्या आहेत? प्रवरा, दुधना, इंद्रायणी आणि इंद्रावती. यापैकी काय विचारलं आपल्याला? याच्या गोदावरीच्या उपनद्या कोणत्या आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे. तर गोदावरीच्या उपनद्या कोणकोणत्या आहेत? तर याच्यामध्ये येते प्रवरा, दुधना आणि इंद्रावती या आहे. इंद्रायणी नाही आहे. इंद्रायणी कोणाची आहे? तर इंद्रायणी ही भीमा नदीची आहे. कोणाची आहे? भीमा नदीची उपनदी आहे, त्याच्यामुळे हा येणार नाही. म्हणजे अ, ब आणि ड ऑप्शन पाहूया आपण. बघा ऑप्शन या ठिकाणी आपल्याला दिसत आहे, अ, ब आणि ड. ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर असणार, अ, ब आणि ड. याच्याशिवाय पूर्णा, काटेपूर्णा, मांजरा, वर्धा, इंद्रावती, दारणा, सिंदफणा, कुंडलिका, बोरा या गोदावरीच्या नद्या आहेत. याशिवाय गोदावरीच्या काठावर वसलेली जी शहर आहे ना, ती सुद्धा एक्झाम मध्ये विचारली जातात. त्याच्यामध्ये नाशिक, नांदेड, कोपरगाव, पैठण, गंगाखेड, राक्षस भुवन इत्यादी आहेत. त्याच्यानंतर गोदावरी धरणे, जे भारतातील पहिलं मातीचं धरण आहे गंगापूर, नाशिक इथे बांधण्यात आलं. महाराष्ट्रातील सर्वात मोठं बहुउद्देशीय प्रकल्प जायकवाडी प्रकल्प हा गोदावरी नदीवर औरंगाबाद जिल्ह्यात पैठण येथे आहे. आणि जे जायकवाडी धरणाचा जलाशय आहे त्याला नाथसागर म्हणून ओळखलं जाते. जपान या देशाने प्रकल्पासाठी 1975 मध्ये आर्थिक मदत केली होती. हा सुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे जे एक्झाम मध्ये विचारलं जाते. आणि जी इंद्रायणी आहे ती भीमा नदीची उपनदी आहे, जी की उजव्या तीराने येऊन तिला भेटते. ओके, नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 8. न्यूयॉर्क पेक्षा लंडन वेळेमध्ये 5 तास पुढे आहे. लंडन पेक्षा नवी दिल्ली 5 तास 30 मिनिटे पुढे आहे. नवी दिल्लीत दुपारचे 1:54 वाजले असताना न्यूयॉर्क मध्ये किती वाजले असतील? तर हा भूगोलामध्ये तर येतो टायमिंगवर, परंतु हा एक प्रकारचे रिझनिंगवर आधारित सुद्धा प्रश्न असू शकतो. तर तुम्हाला काय करावं लागेल की जवळपास 10.5 तास पाठीमागं जावं लागेल. आणि जेव्हा तुम्ही 10.5 तास पाठीमागं जाता तर याचं उत्तर येणार सकाळचे 3:24 किंवा 3:24 AM सुद्धा येऊ शकतो, सकाळचे 3:24. प्रश्न क्रमांक 9. क्वीन ऑफ हिल्स स्टेशन म्हणून खालीलपैकी कोणत्या ठिकाणास ओळखलं जाते? तर महाराष्ट्रामध्ये क्वीन ऑफ हिल्स म्हणून महाबळेश्वरला ओळखलं जाते. महाबळेश्वर लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 10. पुढीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? राज्यातील वनक्षेत्रापैकी मोसमी वनाचे प्रमाण 30% आहे आणि राज्यातील एकूण वनक्षेत्रात 60 ते 62% यांचं प्रमाण आहे. तर याचं उत्तर अ आणि ब दोन्ही विधाने योग्य आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 11. जोड्या लावा. जिल्हे आणि साक्षरता. जिल्ह्यांनी त्यांची साक्षरता दर दिली आहे, त्यांच्या आपल्याला योग्य जोड्या इथं जुळवायला सांगितल्या आहे. नागपूरची जी साक्षरता दर आहे ती होती 88.4%, कोल्हापूरची होती 81.5%, त्याच्यानंतर नंदुरबारची होती 64.4% आणि धुळेची जी होती 72.81%. म्हणजे 2, 3, 4, 1 ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर असणार. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 12. पैनगंगेला डाव्या तीरावरून मिळणाऱ्या उपनद्या कोणत्या? पूस, अडान, कयाधू, अरुणावती, खोनी. याचीपैकी उत्तर योग्य कोणतं आहे? तर पैनगंगा जी जवळपास 495 किलोमीटर लांबीची नदी आहे, तिला डाव्या तीरावरून मिळणाऱ्या नद्या आहेत पूस, अडान, त्याच्यानंतर अरुणावती आणि खुनी नदी. या सगळ्या तिला डाव्या तीरावरून मिळतात. मग कयाधू काय? कयाधू कुठून येऊन मिळते? तर कयाधू एकमेव अशी जी नदी आहे जी की तिला उजव्या तीरावरून येऊन मिळते. बघा हा प्रश्न कठीण वाटतो, पण जर तुम्ही अभ्यास नीटपणे केला असेल तर लक्षात ठेवणं बिलकुलही कठीण नाहीये. कारण एकटी अशी नदी आहे जी पैनगंगेला उजव्या तीरावरून येऊन भेटते, म्हणजे दक्षिण भागाकडून, म्हणजे उजव्या तीरावरून येऊन भेटते. ती कोणती आहे? कयाधू नदी. ओके, बाकी सगळ्या ज्या नद्या आहेत तिच्या उपनद्या आहेत त्या सगळ्या तिला डाव्या तीरावरून येऊन भेटतात, कयाधू सोडून. म्हणजे याचं उत्तर काय असणार? अ, ब, ड, ई. अ, ब, ड, ई म्हणजे ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर असणार. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 13. जोड्या लावा. नदी दिली आहे आणि काठावर शहरी वसलेले शहर. कन्हा नदी, धाम नदी, पांजरा आणि वाशिष्ठी. कन्हा नदीवर वसलेला आहे जेजुरी, त्याच्यानंतर धाम नदीवर वसलेला आहे पवनार, पांजरा नदीवर वसलेला आहे धुळे आणि वाशिष्ठीवर आहे चिपळूण. म्हणजे 4, 3, 2, 1 ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर असणार. 4, 3, 2, 1. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 14 पहा. खालील विधाने अभ्यासून योग्य विधाने ओळखा. पालघर व ठाणे या जिल्ह्यात आगरी या जातीचे लोक आढळतात.
कोरकू जमातीचे लोक अमरावती जिल्ह्यात आढळतात. तर या ठिकाणी योग्य विधान विचारलं आणि दोन्ही हे जे विधाने आहेत ते योग्य आहेत, की पालघरमध्ये आगरी जातीचे लोक आहेत आणि कोरकू जमातीचे लोक हे अमरावती जिल्ह्यामध्ये आढळतात. म्हणजे दोन्ही विधाने योग्य आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 4 अ आणि ब योग्य आहेत. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 15 जोड्या लावा. या ठिकाणी नदी आणि त्यांचा उगम दिलाय, भीमा, पूर्णा आणि वैनगंगा. तर यांचा उगम भीमा नदीचं कुठे होते? हे भीमाशंकर मध्ये होते. सोपा प्रश्न आहे. त्याच्यानंतर पूर्णा नदीचं गाविलगड टेकड्यामध्ये आणि वैनगंगेचं कुठे आहे? हे भाकलमध्ये होते. ओके, म्हणजे काय उत्तर असणार याचं उत्तर असणार 3, 2, 1. 3, 2, 1 ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर असणार. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 16 बघा. रामदास स्वामींचे जन्मस्थान असलेले जामगाव रिकामी जागा या जिल्ह्यात आहे. कोणत्या जिल्ह्यात आहे? तर समर्थ रामदास स्वामी यांचं जे जन्मगाव, जे तीर्थक्षेत्र म्हणून ओळखलं जाते, जामगाव किंवा त्याला जाम समर्थ सुद्धा म्हटलं जाते, जालना जिल्ह्यामध्ये येतो. कोणत्या जिल्हा आहे तो? जालना जिल्हा. आणि त्यांचा जन्म कधीचा आहे? सन 1608 आणि जर शकेमध्ये विचारलं तर 1530 या दिवशी त्यांचा जन्म झाला होता, जालना जिल्ह्यातील जामगाव या ठिकाणी. तर या ठिकाणी भूगोलचे प्रश्न मित्रांनो आपले कंप्लीट होतात. आय होप सर्व प्रश्न तुम्हाला समजले असतील आणि एक्झामच्या दृष्टिकोनातून फायदेशीर ठरतील. तुम्हाला सुद्धा एक टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल, खाली मोबाईल नंबर दिसत आहे, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही जॉईन करू शकता.